तिची चूक नाही ना, ती तपासून घेते ना, तिचा हक्क आहे तो. आपण म्हणजे ती देत करून द्यायला काय द्यायला नाही द्यायला. एक घर असं नाही की त्या घरात जो मोबाईल नाही आता, एक घर असं नाही की तिच्या टीव्हीची छत्री नाही. पैसे आहे की नाही यांच्या पैसे आहे, काढता आले पाहिजे. ते गारुडी येतो का, गारुडी गावात पाहिलं का? ते गारुडी आता कमी झाले, पहिले जास्त यायचे. गारुडी सरपंच ग्रामसेवक साहेब नीट आहे का? ते गारुडी गावात यायचं ना. आणि आदल्या दिवशी पेपरला बातमी होती का, बॅनर होतं का त्याचं? नाही. दौंडी नाही. सकाळी आलं 200-400 रुपये गोळा करतो ते मंदिरापाशी. गारुडी आहे की नाही? 400-500 रुपये घेऊन जाते नाही, सहज देतात. देऊन काय जातात? काय देत नाही गारुडी. सकाळी 500 रुपये घेऊन जातो. मी विचार केला, काय डोकं म्हणा याचं सारं. सत्य आहे. घंटाभर येतो, जाहिरात नाही, 500 रुपये गोळा करतो, 500 रुपये घेऊन जातो, देऊन काही जात. मग जी अक्कल गारुड्याला आहे तीच अक्कल सरपंच ग्रामसेवकाला पाहिजे. गुडगुड वाजायचं, गुडगुड वाजायचं, नदी लावा ना, इथं ऐकायचं नाही. काय गारुड्यापाशी काय काय सरपंच ग्रामसेवक घाबरते. घाबरायचं नाही याला, हे आपल्याला सांभाळायचीच आहे. गोडीना सांभाळा, पाय पडून सांभाळा, नाही ऐकलं तर गळ्यात लोडणे बांधा, पण याला सांभाळाच. आपल्या गुडगुडीपेक्षा यांचं तुंतन लय भारी. त्याला घोटायचं. हे बा, शेतकऱ्यांनी म्हणलो ना, एखाद्या जनावरांच्या गळ्यात लाकूड घुतली, त्या मालकाचा त्या जनावरात जीव राहत नाही का? राहतो. पण त्या गव्हाणी करते लाकूड घुती. तसे तुम्ही काहीच्या वेळेत लाकडं होता, मग काय म्हणणार, पण यांना सांभाळा. दोन गोष्टी आहेत. आपलं स्वतःच लेकरू जर माती खात असेल 1 वर्षाचं, 1 वर्षाचं, आपण खाऊन देऊ? काय करू त्याला? बंधन. त्याला काहीतरी शिकू, आणू, मारू, औषध देऊ, करू. असंच गावातले लोक माती खाते असं समजायचं. पण यांना नीट करायचं. जसा लेकरात जीव आहे तसा ह्या लोकांत जीव घातला का ते ऑटोमॅटिक बाहेर येत. त्याच्यासाठी आई व्हायचं, आई. आणि मुख्य जिम्मेदारी हे सरपंचाची. ग्रामसेवक बदलत राहतो, सरपंच गावातला जातो. ग्रामसेवक गावचा अंदाज पाहून काम करतो, ते त्याचं डोकं लागत नाही. गावातल्यानं जर पुढचं काढलं ते ग्रामसेवक पॅन्ट बी काढून टाकतो. त्याची चूक, तो अंदाज पाहतो हे कशी. त्याला काय घेणं, 2 दिवस इथे काढायचे, 2 दिवस कुठे काढायचे, त्याचा काही संबंध नाही. ग्रामसेवक गावात आला, तुम्ही जर का त्याला पिसाळ्याने केलं, मग ते दाटून फोन काढीन, कोण व्हिडिओ साहेब का आला, व्हिडिओचं काय काम करायचं. आपल्या किरकिरीने ग्रामसेवक थांबत नाही. आपण म्हणतो ग्रामसेवक थांबत नाही, थांबत ना, त्याला जीव लावा, त्याच्या पाठीवरून हात फिरा, आल्यावर 1 कप चहा द्या. त्याची बायको बरी आहे का, पोर बरी आहे का, म्हातारी पोराला किती मार्क, तुम्ही सांगू शकता याचे पोर किती मार्क पडले त्याला. तुमची पोरगी सासरून आल्यावर तुम्ही त्याला विचारता का नाही त्या पोरीला हे सगळं? याला कोण विचार? जीव बसायला घरात ठेवा ना तुम्ही. कपिल गाय ती कपिल गाय 33 कोटी देव याच्या पोटात, 33 कोटी मनात आलं ते गाव विकास, नाही ते गाव भका. म्हणून जीव लावा. जीव आपल्यातले शेवटी लांबचे आहे, कधी काय कुठून दुसऱ्या जातीचे की दुसऱ्या राज्यातले नाही. जीव लावा त्याला. तुम्ही चहा सुद्धा पाहिजेत नाही घरी न. नाही ना, ग्रामसेवक म्हणजे काय राखीच आहे का? करा. लोकांचं तर बरं आहे, ठीक आहे, पण ग्रामसेवकाला गावात सगळ्यात जास्त त्रास कोण देतो माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे? कधी विचारच केला नाही. ते निवडणुकीत पडलेले हरामखोर. अरे 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 ते तू इतके पिसाळ्याने होते ना, वा हे काऊन केलं, ते काऊन केलं, हे कशातून केलं. अरे लोक तुम्हाला नाही म्हणले, घरी बसा ना, पुढच्या वेळेस उभा राहतो का तेवढं नाही का? त्याच्यात काय येड्यावानी केल्याने गावचा नाश होईल ना.
म्हणून मिळून मिळून वागलं पाहिजे. व्यायामशाळा फुकट आहे अख्ख्या पोरायला. म्हातारे कोतारे ग्रामपंचायत मध्ये जर आलं ते चिडचिड करत, मला लवकर जायचं, मला कागद द्या. म्हातारे चिडचिड करते ना, है की नाही? तुमचा ग्रामसेवक आला नाही का, त्याला कळत नाही का, मला उशीर झाला, मला भूक लागली. मग आम्ही 3 मसनी आणल्या आता ग्रामपंचायत मध्ये ठेवल्या. म्हाताऱ्याला बसायचे खुर्चीच्या पुढं, आणि म्हातारा आलं की त्या म्हाताऱ्याचे दोन्ही पाय त्या मसनी घालून द्यायचे, बटन दाबून द्यायचे. हो सर, त्या मसनी म्हाताऱ्याचे पाय दाबले द्यायचे. म्हातारा उठतच नाही ना, मला करा ना, काय तकलीफ काय आपल्याला, त्याच्या पैशाने करायचे, आपल्या काय बापाचे चाललं. 38 म्हातारे माझ्या ग्रामपंचायत मध्ये आम्ही सांभाळतो. 38 म्हातारे, खाणं पिणं, कपडा लत्ता, दुखणं वाहणं, गावातले 38. कोण कोणा जातीचं आहे, कोणाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही. 2 टाइम जेवण खावण, म्हातारी टायमाला यायचं, खायचं, गल्लीत मंदिरापाशी हिंडायचं, मस्त झोपायचं, काय टेन्शन नाही, काही कमी पडत नाही. तुमच्या इथे बी 10-5 म्हातारे असे असू शकते की ज्यांना प्रॉब्लेम आहे. आम्ही कुत्र्याला भाकरी टाकीतून माणसाला उपाशी ठेवतो. काय कधी कळायचं आम्हाला, कधी कळायचं, कधी सांगायचं. आणि मग आपण एवढे जयंत्या साजरे करतो, एवढे सण उत्सव साजरे करतो, एवढे चक्रधर स्वामीचे विचार साजरे करतो. करतो काय पुढे त्याला फळ काय? आज ह्या कार्यक्रमाला तुम्हाला काय ₹50,000 खर्च आला, उपयोग काय? उपयोग व्हायला पाहिजे ना. अर्ध गाव चक्रधर स्वामीच्या महानुभाव पंथाच्या विचाराचे आहे. चांगलं वागायला अडचण काय आम्हाला? या चालू वर्षाची टॅक्स पावती भरलेली ग्रामपंचायतची तुमच्यापैकी जर कोणी असं इथं भरलेला तर उठून या, मी पाय धुईन इथे त्याची. नुसतं बोलल्याने होत नाही. काय करायचं ज्ञान जर त्याला फळच येत नसेल, वान ज्ञानाचा उपयोग काय? म्हणून आपलं काम आपण नीट करा, त्यांचे काम ते नीट करते आणि याच्यात